सगळ्यात जास्त लोक बेघर जे आहेत या बँड्रा विधानसभा, जिथे हाकेच्या अंतरावरती अगोदरचे मुख्यमंत्री राहत होते, त्या हाकेच्या अंतरावरती शिवालिकच्या ट्रान्झिटमध्ये लोक 14 वर्ष राहत आहेत, हे त्यांना बघता आलं नाही। त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या कॉलनीचा विषय आहे। आता त्यांची बैठक जी आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली, त्याच्यावरती लवकरच निर्णय निघेल। ज्ञानेश्वर नगरचा विषय असेल, त्याचबरोबर या भारत नगरचा विषय असेल, सगळीकडे जे आहे घरांचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये आहे। लोक बेघर आहेत, लोकांना घरांची अपेक्षा आहे। आज आम्ही त्याची सुरुवात केली आहे की मुंबईकरांना त्यांचं हक्काचं घर, मराठी माणसाच्या घराची स्वप्नपूर्ती, हे माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे दोघंही सरकारच्या माध्यमाने काम करतायत। त्याची सुरुवात रमाबाई नगर पासून सुरुवात झाली त्याची, आणि रमाबाई नगर मध्ये हजारो लोकांना तिथे आम्ही घर भाडं पण द्यायला चालू केलं, आणि MMRDA एकत्र येऊन MMRDA नेसारे त्यांची घरं पण बांधून देत आहेत। याच्या अगोदर चांदिवली विधानसभेची बैठक झाली, तिथे 4000 लोकांना चाव्या देण्याचं काम केलं। अजून 1200 लोकांना जे आहे हे चाव्या आपल्याला द्यायचे आहेत, तिथे लोकांना भाडं द्यायचं आहे। तर हे सगळ्या घरांचा विषय म्हणजे मुंबईकरांना, मराठी माणसाला त्यांचं हक्काचं घर देण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम ही महायुती सरकार करते। पण गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जिथे हाकेचे हाक मारले तरी आवाज पोचेल अशा हाकेच्या अंतरावरती लोक 12-12 वर्ष ट्रान्झिट मध्ये राहतात, अशी परिस्थिती आहे। लोक बेकार आहेत, त्यांच्याकडे द्यायला लक्ष राहिलं नव्हतं। आता फक्त काही विशिष्ट वर्गाच्या मतदानासाठी त्यांना वेगवेगळं भडकवलं जात आहे, पोलरायझेशन केलं जात आहे। मला लोकांना सांगायचंय, बघा, जेव्हा ताकद त्यांच्याकडे होती तेव्हा काही करू शकले नाही, घरी बसले। आज जेव्हा ताकद आपण सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी महायुतीला दिलं, तर महायुतीच्या माध्यमाने एवढी सगळी कामं चांगली आम्ही करू शकलो। आपल्याला एवढंच सांगायचं आहे की जे लोक आपल्याकडे फक्त मतांसाठी येतात त्यांच्यापासून आपण सावध राहा। चिखलामध्ये दगड मारला ना तर चिखल तुमच्यावरती उठतो, आणि गटारामध्ये मला हात टाकायची सवय नाही। तिन्ही महायुतीमधले पक्ष आहेत, प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्ता असतो, त्याची प्रामाणिक भावना असते की बाबा मला संधी मिळाली पाहिजे। मी नेहमी सांगतो की कार्यकर्त्यांनी भावना प्रकट करणं गैर नाही। कार्यकर्त्यांनी ताकद पक्षाची जी आहे ती वाढत असते, कार्यकर्ता त्या दिशेने काम करत असतो, पण अल्टिमेट निर्णय जो आहे तो नेते घेतात आणि त्याचं कार्यकर्ते जे आहे ते पालन करत असतात। आणि प्रत्येक पक्षामध्ये तसंच असतं की बाबा सगळ्यांनी मिळून एकत्र ठरवल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता, जे दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते त्या ज्याला उमेदवारी मिळते त्याला जिंकून आणण्यासाठी पूर्णपणे ताकदीने तो काम करतो। आणि मला वाटतं ह्याही विधानसभेमध्ये असेल, बाकी विधानसभेमध्ये असेल, काम करायचं काम मला वाटतं पूर्ण प्रयत्न करायचा असेल, तिथे चांगली कामं असतील, लोकांचे राहिलेले विषय असतील। आज या बँड्रामध्ये बघा किती मोठे मोठे विषय आहेत।